नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. वलवडी स्मशानभूमीत नवीन बोरिंग बसवा, इंत्रा महिला मंडळाचे मनपा आयुक्तांना निवेदन. धुळे शहरातील वलवडी परिसरातील स्मशानभूमीची दुरावस्था आणि पाण्याच्या अभावामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी इंदिरा महिला मंडळाने आक्रमक पवित्रा घेतलेला असून स्मशानभूमीत पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने अंत्यविधी प्रसंगी नातेवाईकांना मृत्यूदेहाला अखेरचे पाणी देण्यासाठी तात्काळ उभे राहावे लागले. ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे स्मशानभूमीतील बंद पडलेली बोरिंग दुरुस्ती करून 24 तास पाण्याचा नळ आणि त्या ठिकाणी पाण्याची टाकी बसविण्यात यावी अशी मागणी करीत आज इंदिरा महिला मंडळातर्फे मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. आज आम्ही जे 11 गावं धुळे महानगरपालिकेत ॲड झालेले त्या संदर्भात आमच्या वलवाडीच्या स्मशानभूमीची खूप दुरवस्था झालेली आहे आणि ती ह्या 2/12/2025 रोजी आमच्या वलवाडीचे शामराव नामदेव वाघ यांचा जो अंत्यविधीचा कार्यक्रम होता तर ते इतकं दुर्भाग्यपूर्ण घटना घडली की त्या अंत्यविधीला पाणी देण्यासाठी लोकांना थांबावं लागलं. तिथल्या कुटुंबियांचा खूप रोष झालेला आहे. तो रोष आम्ही आज साहेबांना, आपले आदरणीय धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणी साहेब यांना भेटायला आलेलो आहे आणि साहेबांना आम्ही विनंती केलेली की तातडीने इथे पाण्याची व्यवस्था, 24 तास नळाची व्यवस्था, तसेच तो जो म्युझिक सिस्टीम तिथला बंद आहे तो एक लावून देण्यात यावे. आणि ही जी आता अशी व्यवस्था झालेली आहे याच्यात आम्ही 3 मुद्दे मांडलेले आहे. अंत्यविधी दरम्यान पाण्याची कमतरता कधी भासू नये, कारण की आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की जो आत्मा असतो त्याला आपण मोक्ष कोणत्या पद्धतीने प्राप्त होईल त्याच्यासाठी सर्वांचे प्रयत्न असतात आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे इतकी मोठी दुर्घटना झालेली आहे आणि स्थानिक लोकांनी जे मागे प्रशासक बसल्यामुळे काही गोष्टी अशा झालेल्या आहेत. तर आम्ही आज विनंती केली असता त्यांनी जातीने या प्रकरणावर टिप्पणी केलेली आणि त्यांनी आम्हाला पुन्हा असं सांगितलं, आम्ही आयुक्त साहेबांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला सांगितलं हे 5 दिवसात आम्ही काम पाण्याचं करूनच देतोय, परंतु यदा कदा 1-2 दिवसाचा मागे पुढे झाला तर तुम्ही आम्हाला फॉलोअप घ्या, हे काम विनाविलंब आम्ही करून देतो. म्हणून धुळे महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष जे आयुक्त साहेब आलेले त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद.